नमस्कार, येवकार तुमकां सगळ्यांक. खंयचेय पॉलिटिकल पार्टीज जर स्ट्रेंथ वाडोवपाक जाय जाल्यार त्यांच्या बरोबर यूथ रावपाची गरज आहा, यूथ पावर गरज आहा. कित्याक म्हणजे यूथ आपल्या बरोबर न्यू आयडिया, एक एनर्जी घेवन येता, टेक्नॉलॉजी घेवन येता. त्याच खातीर आज आमच्या मदीं आसा गोवा यूथ काँग्रेस प्रेसिडेंट अर्चित शांताराम नाईक, सन ऑफ फॉर्मर MP शांताराम नाईक. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन अर्चित तुका इलेक्शना बद्दल. आणि ह्या रिस्पॉन्सिबिलिटी तूं कसो पळयता? ही खूप व्हडली जबाबदारी म्हाका पक्षान दिला. इट्स अ व्हेरी बीग पोझिशन आणि इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पोझिशन. सो आणि आता प्लस कितें आसा, इलेक्शनूय आसा लागीं पावल्यात. सो म्हाका ऑर्गनायझेशन बिल्डींग हो म्हाजो मेन फोकस आसतलो. गोंयचे युथांचे इशू घेवन रस्त्यार देंवपाचो आनी टेक द इश्यूज टू अ लॉजिकल कंक्लुजन. सो दीस वील बी माय मेजर फोकस. ऑल्सो अपार्ट फ्रॉम दॅट हांव तुमकां पणजेन कमी दिसतलो, तुमकां हांव मतदारसंघान चड दिसतलो. सो हांव प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक ब्लॉकान वचून 40 मतदारसंघान, ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीज वचून हांव आमचें जें ऑर्गनायझेशन हांव नॉट जस्ट मी, माय टीम, माय एंटायर टीम, माय स्टेट कमिटी, डिस्ट्रिक्ट कमिटी वील विजीट एवरी बूथ, एवरी कॉन्स्टिट्युएन्सी अँड रिस्ट्रक्चर द ऑर्गनायझेशन. कित्याक आमकां ऑर्गनायझेशन आनी युथाचो जो स्ट्रेंथ आसा तो सगळ्यांक एकठांय हाडपाक. आतांचीच कमिटी न्ही, आमचे पयलींचे जे यूथ सुद्दां आशिल्ले पक्षान, तांकां सुद्दां सगळ्यांक वी वील गेट ऑल ऑफ देम अंडर दीस वन बॅनर ऑफ यूथ काँग्रेस अँड वी वील बी ऑन द रोड. फाटले 3-4 वर्सां यूथ काँग्रेस खंय तरी कमी पडला अशें तुका दिसता? फाटले 3-4 वर्सान आय वील नॉट डिनाय इट. डेफिनेटली खंय तरी मातशी कमी पडले. चड ना, इश्यूज घेताले यूथ काँग्रेस, पण मातशी कमी पडल्या. आय वील नॉट ज्या रितीन यूथ काँग्रेस पयलीं दिसताले, खंयचेय इश्यू घेवपाक, सरकाराचेर दबाव हाडपाक, ते दिसले ना 3-4 वर्सां. ना, इश्यू घेतल्या, यूथ काँग्रेसीन घेतल्या, लास्ट कमिटीन सुद्दां घेतल्या. प्रेसिडेंट वॉज मिसिंग. यूथ आय वील नॉट कमेंट. आता पयलींचे जाले ते जाले. ओके, त्यांनी केले त्यांच्या भशेन, त्यांनी कितें करपाक शकताले ते केले. बट येस, मातशे खंय कमी पडले आमी. आय वील नॉट डिनाय दॅट. बट हांव तांकांय बरोबर घेवन आनी करंट कमिटी आनी तेज्या पयलीं जेन्ना एक कमिटी, तेन्ना हांवूय आशिल्लो जनरल सेक्रेटरी युथाचो, तांकां सुद्दां घेवन आनी नॉट जस्ट यूथ, ऑल्सो आमचे मेन प्रदेश काँग्रेस कमिटीन जे आमचे लिडर्स आसा, जे कार्यकर्ते आसा, आमचे महिला विंग आसा, आमचे NSY विंग आसा, सेवा दल आसा, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट्स आसा, तांकां सगळ्यांक अंडर द बॅनर ऑफ यूथ काँग्रेस घेवन आमी रस्त्यार देंवपाचे प्रयत्न 100% करतले. सद्याक काँग्रेसी कडेन पयलीं जितले यूथ दिश्टी पडटाले पळय, तितले दिश्टी पडना आनी RG कडेन आतां चड दिश्टी पडटा. सो तुजें कितें आतां टर्म तुजें कशें आसतलें? कशें युथाक कनेक्ट करतलो, कसो हाडटलो? सो हांवें एक दिल्ली, आमचो एक मास्टर प्लॅन एक दिला फॉर द नेक्स्ट 1 year. वॉट माय टीम वॉन्ट्स टू डू, आमकां कितें करपाक जाय. सो त्या खातीर आमकां पयलीं म्हणटा ते, आतां आमचें इंडक्शन आसतलें इमिजिएटली 1-2-3 दिसांनी. ते जातकीच आमी इमिजिएटली ग्रावंडार देंवतले आनी प्रत्येक मतदारसंघार विजीट करून युथाक मेळून थंय बसून तेंच्या बरोबर तेंचे प्रॉब्लेम जाणून घेवन ब्लॉक लेवलाचेर, विधानसभा लेवलाचेर आमी थंय आंदोलनां करतले. आमी थंय आमचे रिस्ट्रक्चर करतले ऑर्गनायझेशन. आनी जे यूथ बाकीचे इतर पक्षा कडेन जे गेल्यात तांकां सुद्दां आमी डेफिनेटली आमी एक कॉन्फिडन्स दितले की वाय यूथ काँग्रेस इज द ऑर्गनायझेशन वीच वील टेक, बिकॉज वी आर वन ऑफ द लार्जस्ट यूथ ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड. सो आमी तांकां विश्वास दितले, भरोसा दितले की वाय यूथ काँग्रेस वील टेक दॅम अहेड इन द फ्युचर. आनी ते करूनच आमी तांकां आमचे कडेन हाडटा. एजिटेशन, रॅली, धरणा हे सगळें सक्सेसफुली हितून आनी कितें न्यू मेथड, न्यू प्लॅन कितें? वी हॅव अ लॉट ऑफ, सगळे प्लॅन तुमकां हांव आतां सांगपाना, बट वी हॅव अ लॉट ऑफ डिफरंट वेज हाव टू एंगेज आमचे यूथ जे आसा तांकां कशें एंगेज करपाचें, कशें आमी तांकां हेल्प करपाचो, गायड करपाचो. हेका आमी तरेतरेचे आमचे कडेन वेगळे वेगळे वेज आसात करपाक. सो दॅट वी वील डू एज इन द कमिंग नेक्स्ट फ्यू मंथ्स. यू वील सी दॅट. ते यूथ जांकां हें दिसता की पॉलिटिक्स इज डर्टी, इज पॉयंटलेस, तांकां तुमी कशें करता? वॉट इज पॉलिटिक्स? Politics is not no, you agree, not dirty, definitely, but there is this mindset की पॉलिटिक्स म्हणटा ते इज अ डर्टी गेम. बट आजकाल जेन्ना कोण असो म्हणटा तेन्ना तेणें सुद्दां विचार करपा जाय की वाय डू यू से दॅट, बिकॉज एड्युकेटेड युथ्स आर नॉट एंटरींग इट. इफ एड्युकेटेड युथ्स
who have the knowledge of law or others, even दोतोर खूब जाण जेन्ना तांकां कळटा की बाबा आमचें चुकलां. So I in fact request the youth who are in different fields to please join Join. or be a part in politics, and it is better for not just them, it is better for their future also, त्यांच्या फ्युचर जनरेशना खातीर. बिकॉज पॉलिटिक्स जर तुम्ही धटी म्हणटा ते क्लीन कशें करपाचें तेंय तेंच्याकडे सोल्युशन असतं. क्लीन मनीस येऊन क्लीन करू शकता. क्लीन मनीस येवन क्लीन एक्ट्स करपाक शकता. Okay. समज एक मनीस चेंज करपाक शकना, पण अशे सगळे समज एकठांय आयले ते डेफिनेटली क्लीन करपाक शकता. बीजेपी कशे रितीन तुम्ही अकाउंटेबल धरतले सध्याचे जे ड्रग्स वाडल्या, जे क्रायम्स वाडल्या, youth related issues. हय 100%. बीजेपीन सध्या देर इज अ कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. नंबर 1. नंबर 2, आमी ड्रग्साचे म्हणल्यार गोवा एज आय डोंट नो बिकमिंग अ पंजाब और म्हणजे अशे ड्रग लॉर्ड स्टेट अशें चल्लां, सगळे उलयतात तशें. सो वाय इज दॅट हॅपनिंग? दॅट इज हॅपनिंग ओन्ली बिकॉज आमचे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाला, आमचे स्ट्रिक्ट लॉज ना, ओ आमचे सरकाराक पडून गेल्ले ना. एज सिंपल एज दॅट. ड्रग्स पावले कॉलेजींनी पावले, प्रत्येक बारीक बारीक गांवांनी ड्रग्स पावला. एवरीबडी इज कन्झ्युमिंग ड्रग्स. सो समवेर it is our duty, we are going to take up those issues and try and take it to a logical conclusion. दुसरे म्हणटा ते अनएम्प्लॉयमेंट वाढत चल्ल्या. ते म्हणटात ना जॉब्स आमी इतले दिले, इट इज ऑल अ फार्स. ते इतले जॉब दितले म्हणटा मुख्यमंत्री आनी लास्टाक कांयच ना. भुरग्यांक बेस्ट ते आश्वासनां दिता, इलेक्शन पावले तुमकां जॉब इतले मेळटले, आनी लास्ट ते जॉबूय ना कांय ना, भुरगे आमचे बेकार बशिल्ले आसता. सो एक्चुअल तुम्ही रिअलिस्टीक सोल्युशन दिया आनी रिअलिस्टीक जे सोल्युशन दिता ते इम्प्लिमेंट करा. सो दॅट वील बी. आनी आमचो मॅनिफेस्टो सुद्दां जेन्ना येतलो तेतून सुद्दां यू वील सी आमचे यूथ काँग्रेसी तर्फे खुबशे यूथ रिलेटेड स्किम्स, पॉलिसीज आनी वेगळे वेगळे तरेचे योजना आमी हाडटले. तेतून वी वील एम्पावर आर यूथ. खुबशी यूथ जे अनएम्प्लॉयड ना म्हणून ते मायग्रेट जाता पळय, हय मायग्रेशन वाडटा, त्या खातीर यूथ इंट्रस्ट दाखयना. हय सो तेजे खातीर वेगळे प्लॅन कितें करतलो? हय. जे आतां पळय यूथ जे मायग्रेट कित्याक जाता? बिकॉज आमचे जॉब ऑपॉर्च्युनिटी हांगा इतली ना. ते क्रिएटिविटी कितें ते करतले? ते आमी क्रिएट करपाक. सो तेज्या खातीर आमी सत्तरी आसपा जाय आनी त्या खातीर आमी स्किमी हाडपा जाय. सो ते युथा खातीर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्किम्स, ऑफ प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ how we are going to get industries, how we are going to keep our youth within our state so that they don't go out for other opportunities or better opportunities. Get those opportunities here. So to implement that and to try and get those industries also, आम्ही त्याच्या खातीर खूप प्रयत्न करतलो. यूथ काँग्रेस तर्फे तर 100% प्रयत्न असतलो. बट फॉर नाव माय मेन फोकस, दीज आर ऑल थिंग्स लेटर हे मागीर. दीज फर्स्ट अँड फॉरमोस्ट आम्ही यूथ आमचो ऑर्गनायझेशन जो आसा तो बिल्ड करतले. आणि ऑल्सो की माझो टर्म काबार जातकीच, आफ्टर माय टर्म आय विल वी ऑल ऑफ अस विल मेक शुअर की बाबा एक 100 तरी असे यूथ रेडी जातले हू विल कंटेस्ट. आणि ते 100 लिडर्स तरी रेडी जातले युथाचे, जे त्यातले 10 तरी एटलीस्ट हू विल कंटेस्ट फॉर स्टेट प्रेसिडेंट. सद्याक पयलें तुमकां टायम कमी आहा, कित्याक म्हणजे म्युनिसिपालिटी इलेक्शन लागया, रोखडे तितले असेंब्ली इलेक्शन, तितले युथ्साक तूं कनेक्ट करूं शकतलो, तितलेक तूं कन्विन्स करूं शकतलो तांकां. टायम कमी आसा म्हणून आमी टायम वेस्ट करनासतना आमी पोराच्यानूच आमी आतां स्टार्ट करपाक. आमी फर्स्ट डेच्यान तुमी पळयतले 22 तारखेक आमचो ओथ सेरेमनी चड करून आमचे अजून कन्फर्म ना, पण आमचे नॅशनल प्रेसिडेंट बी येतले, उदय भानूचे नॅशनल इन्चार्जूय येतले आनी आमचे गोंयचे बाकीचे लिडर्सूय आसतले. द डे वी टेक द ओथ, दॅट डे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर एक्शन. वी आर गोइंग टू नॉट वेस्ट टायम. Lagi मुझ में ओ मेलो की तरह रास्ता पावस मरे जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. म्हणजे भाशे हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केल्या बरें? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस, सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह मॅगविल्स, वाह टायर चेंज, टायर सर्विस, वाह नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आनी जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आनी एक्सप्रेस सर्विसां. आणि सारखी बटर आणि सर्व्हिस सारखी फास्ट मरे. फास्ट नो एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आनी मग दोतोरागे वच मरे. होय. गोंयांत तूं कोणाक एजो असो यूथ प्रेसिडेंट एक आयकॉन म्हणून पळयतात तुका? माझ्या खातीर आयकॉन असो
म्हाजो मेंटर एकूच आशिल्लो म्हाजे वडील बाबा लेट शांताराम नायक. बट यूथ आयकॉन अशे आमचे पक्षानूय खूब आसात. त्यांची ideology तुका आ पार्टी हॅज अ लॉट ऑफ, आमची पार्टीन जे चडशे जाण आसा ते यूथच आहा. आमचे तिघी आमदार दे आर क्वायट यंग. आमचे प्रेसिडेंट, आमचे CWC वर्किंग गिरीश बाब, अमित बाब, युरी, एल्टन, कार्लोस, ऑल ऑफ देम आर क्वायट यंग. दे आर क्वायट यंग अँड डायनॅमिक. आमचे दोन्ही डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सुद्धा दे आर क्वायट, सावयो आणि विरेन, दे आर ऑल्सो क्वायट डायनॅमिक. वी हॅव यूथ म्हणपाक शकना, बट वी हॅव अ यंग फ्रंटल हेड सुद्धा जे आसा दे आर ऑल्सो क्वायट यंग. प्रतीक्षा आसा, नौशाद आसा, आमचे राजन बाब घाटे आसा. सो दे आर ऑल ऑफ देम आर इन्स्पायरिंग. यू हॅव टू, वी कॅन लर्न. जना आसा, जनार्दन भंडारे आसा, वरद खंयतरी मांडोळकर आसा, सुनील आसा, सुनील आसा, ना सगळे आसा. सो तुझे काम असतले सगळ्यांक युनायटेड हाडपाक. 100%. आणि फॉर मी ऑल ऑफ देम, आय एम पर्सनली लर्निंग फ्रॉम ऑल ऑफ देम. ओके. सो फॉर मी ऑल ऑफ देम आर माय आयकॉन्स. ऑल ऑफ देम आर माय इन्स्पिरेशन थ्रू वीच प्रत्येकाला एक क्वालिटी आसा आणि प्रत्येकाची एक क्वालिटी हांव इम्बायब करपा आणि इम्प्लिमेंट करपा ट्राय करतलो. सद्याक जे इलेक्शन जाता म्युनिसिपालिटी किंवा असेंब्ली, हय. कितले सीट्स डिमांड करतलो युथचा म्हणून खातीर? आमी सगळे जे म्युनिसिपालिटी आसतले थंय आमी आतां तेज्या खातीर पयलीं म्हाका आतां ऑन ग्रावंड पयलीं वचचें पडटलें. हांव वाऱ्यान तुमकां सांगपा ना की डिमांड युथचा 100% युथ्साक टिकेट हांव असेंब्लीक सुद्दां डिमांड करतलो. असेंब्ली इलेक्शनाक युथ काँग्रेसीक हांव 100% थोडे तरी सीट डिमांड करतलो. कितले पर्संट आसपाक जाय एक अंदाजे एक 10-15 वॉटेवर 15-20% तरी मिनिमम मिनिमम जे आमी कंटेस्ट करतले, तेतूंतले एक 20% तरी मिनिमम युथ काँग्रेसी आसपाय. युथ आसात आमचे 70-80%. युथ ओ यंग फेसीस आसत, बट युथ काँग्रेसचे कार्यकर्त्याक एक 20% तरी सीट 100% मेळपाक एक हांव ठामपणे डिमांड हांगाय घालतलो आनी दिल्ली घालतलो. दॅट वील बी माय एम. कित्याक आनी प्रत्येक आनी प्लस म्युनिसिपालिटी जे इलेक्शन येता त्या इलेक्शनाक सुद्दां आमचे जे मतदारसंघातले जे लोकल कार्यकर्ते आसा युथ काँग्रेसीचे, ते सुद्दां जे कोण रावपाक सोदतले तांकां सुद्दां म्हाजो फूल 100% पाठिंबो आसतलो. इंटरनल पार्टी डिफरन्सीस, हय. इंटरनल पार्टी डिफरन्स आसा खुबशे, आमी डिनाय करूं शकना. सो कशे रितीन तुका चॅलेंजीस आसतले ते सगळे ना, सॉल्व करून? पार्टीचे इंटरनल कांयच डिफरन्सीस ना. खरें सांगपा म्हणल्यार पार्टीचे मध्ये आमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन आसा आनी डिफरन्स ऑफ ओपिनियन आसपाकूच जाय. कित्याक इट्स अ डेमोक्रेटीक सेटअप. आनी जर एक पक्षाक समज वयर सरपा जाय जाल्यार एक कॉन्वर्सेशन, एक डिबेट जावपाकूच जाय. यू वील हॅव अ डिफरंट ओपिनियन, आय विल हॅव अ डिफरंट ओपिनियन, अँड आउट ऑफ दॅट ओनली सम नायस कन्क्लुजन वील कम. सो एकूच ओपिनियन आसल्यार ती हुकुमशाही जाली. हुकुमशाही जावपाकूच जाय. अँड देर आर डिफरन्स ऑफ ओपिनियन्स, देर आर नो डिफरन्सीस बिटवीन एनीबडी. आमचे सगळे लिडर्स, आमचे कार्यकर्ते, आमचे सगळे बरोबर आसा. देर आर एब्सोल्युटली नो डिफरन्स. पण त्याचं एक प्रेशर आसपाक ना, अशें आसता की केन्ना डिफरंट ओपिनियन सगळ्यांक हाडूंक जाय हे कन्क्लुजनार? ना तशें कांय ना. काँग्रेस पक्ष म्हणटा तो खूब जुनो पक्ष. आनी ह्या पक्षान जे सगळे आतां आमी जे लिडर्स आसात सद्या, लिडर्स, कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते हांव म्हणटा ते 27 इलेक्शन आमी एक धोरण धरला की तो जिखपाकूच जाय आमकां. अँड टू विन दॅट आय नो वी आर अँड वी वील ऑल कम टुगेदर ऑन वन प्लॅटफॉर्म. आणि आय वील ट्राय एज प्रेसिडेंट ऑफ युथ काँग्रेस अँड माय एंटायर कमिटी वील ट्राय टू गेट देम टुगेदर अंडर द बॅनर ऑफ युथ काँग्रेस. की आमी जेन्ना रस्त्यार सुद्दां देंवतले ते युथ काँग्रेसीच्या नांवार आमी दिवन सगळ्यांक नो इंडिव्हिज्युअल ना, वी विल ऑल कम अंडर वन प्लॅटफॉर्म. आणि इंडिव्हिज्युअल तुम्ही म्हणटा पळय तशें काय एब्सोल्युटली नॉट. एब्सोल्युटली नॉट. नेपोटिझम इन पॉलिटिक्स, हय, ते कशे पळयतात? नेपोटिझम इन पॉलिटिक्स कित्या कारणां खातीर तुमी म्हाका विचारता? सद्या खुबशे फावटी नेपोटिझम चलता. हय, फॅमिली घो बायल चलो सगळे. युथ काँग्रेसचो पोझिशन जो आसा इट्स एन इलेक्टेड पोझिशन. इट इज एनीबडी कॅन कंटेस्ट इट. सो इट इज इलेक्टेड, नॉट नॉमिनेटेड. सो हांव हे इलेक्शन प्रोसेसा थ्रू ह्या पोझिशनाचेर आयला. दुसरें म्हणल्यार म्हाका जाली आतां 15 वर्सां तरी पक्षान जाली. आय वॉज NSUIन आशिल्लो हांव एज जनरल सेक्रेटरी, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट. मागीर युथ काँग्रेसीन आशिल्लो पयलीं, वरद जेन्ना प्रेसिडेंट आशिल्लो तेन्ना डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी आशिल्लो. मागीर प्रदेश काँग्रेस कमिटीन जनरल सेक्रेटरी. आतां इलेक्टेड पोझिशनाचेर युथ काँग्रेसी. सो इट इज द बेस्ट मॅन इज ऑलवेज विन्स अशें म्हणटात पळय. बिकॉज इट्स अ इलेक्शन प्रोसेस, इट इज डेमोक्रेटीक प्रोसेस. आनी आय एम, इट इज नॉट जस्ट मी, हांव एकटो काय करपाक शकना. इट इज माय एंटायर कमिटी. आनी हांव प्रेसिडेंट, इट इज जस्ट फॉर नेम सेक म्हणून एक कोणाक थंय अपॉयंट करपाक म्हणून एक प्रेसिडेंट म्हणून केला. बट इट इज इव्हेंच्युअली माय एंटायर टीम हू हॅज ऑन. आनी नेपोटिझम ओवरऑल इन पॉलिटिक्स म्हणटा गोंयान, ओवरऑल पॉलिटिक्स
नॉट जस्ट बिकॉज तुमचो डॅड MP आशिल्लो, हय तुमी मम्मी वुमन्स प्रेसिडेंट आशिल्ले, हय आतां तुमी यूथ प्रेसिडेंट. हय तशें ओवरऑल पळयत जाल्यार हांगा बापूय एक हय. मिनिस्टर मागीर बायल आसता, ना चलो मागीर आसता. सिंपल आसा, इफ दॅट पर्सन इज केपेबल, हम्म. तो कोणाचोय चलो आसूं, कोणाचो चलो आसूं चली आसूं, ओनली इफ दॅट पर्सन इज केपेबल, दॅट पर्सन शूड बी ऑन द पोझिशन, विच एवर पोझिशन. हां. तो मागीर कोणाचो चलो चली आसूं आनी इफ इज नॉट केपेबल, ही शूड नॉट बी गिवन द पोझिशन. ॲज सिंपल एज दॅट. Okay. आणि एवरी इंडिविज्युअल इज फॉर हिमसेल्फ. ते कोणाचे चले आसूं चली आसूं, दॅट इज अ डिफरंट थिंग. दे आर बॉर्न इन दॅट, इदर दे आर ब्लेस्ड ऑर दे आर नॉट ब्लेस्ड. आय एम ब्लेस्ड टू बी बॉर्न इन माय फॅमिली, अँड बट हॅविंग सेड दॅट, हांव ग्रावंडार देवपी मनीस, हांव ग्रावंडार देवला. हांव म्हाजें कार्य म्हाका दिसता पक्षान पळयलां, NSUI, यूथ काँग्रेस, प्रदेश काँग्रेसाचे, आनी म्हणून म्हाका दिसता ही जबाबदारी म्हाज्या हातान दिली. आनी हांव आनी म्हाजी एंटायर कमिटी, आमी सगळे एक आसात. आमी पक्षाक आनी बाकीचेय फ्रंटल प्रदेश काँग्रेस कमिटी सगळ्या एका प्लॅटफॉर्मार हाडपाचे आमी प्रयत्न करतले. नेपोटिजम अशें काय तुमी हांव हेजेर कितें म्हणून सांगतलो तुमकां. नेपोटिजम हें आतां प्रत्येक जाण, आतां दोतोर समज आसा आनी दोतोराचो एक समज दोतोर आसा आनी दोतोराक सुद्दां त्या चल्याक, अरे हांव आपल्या चल्याक दोतोरूच करतलो, अशे विचार आसता. आनी नेपोटिजम म्हणपा म्हळ्यार माय फादर ऑल्सो वॉज एडवोकेट, आय एम ऑल्सो एन एडवोकेट. सो ते तशें जाल्यार सुद्दां हांव तसो सुद्दां नेपोटिजम म्हणपाक शकता, आय डोंट नो. बट या, सो आमचो एकच धोरण आसतली, टू टेक द पार्टी अहेड. आर फोकस इज टू रिबिल्ड द पार्टी, आर फोकस इज टू रिबिल्ड द ऑर्गनायझेशन, आनी तेज्या खातीर कम वॉट मे वील गो टू एनी एक्सटेंट टू बिल्ड अ ऑर्गनायझेशन. यंग वोटराची किंमत कितें आहा तें सांगात. यंग वोटर. यंग वोटराचे फ्रेश मायंड आसता. Young voter is not influenced initially when they are going to vote. They are going with a fresh mind. They are having a different point of view. They are being more practical, less influenced. आजकाल यंग वोटर जे असता ते हेंचे आयकना, म्हणजे आवय बापूयचे सुद्दां केन्ना केन्ना आयकना. दे गो विथ देअर प्रॅक्टिकल थिंकींग. सो दॅट इज एन एडवांटेज. कित्याक आमी सुद्दां, इवन आमचे NSUI सुद्दां जी आसा, नॅशनल स्टुडंट्स युनियन, ते आमचो जो नौशाद आशिल्लो, तो आतां जनरल सेक्रेटरी आसा आमचे यूथ कमिटीन. सो तो ही इज फोकसिंग मोर ऑन दोज बॉयज अँड गर्ल्स स्टुडंट्स जे हू आर एंटरिंग द कॉलेज अँड हू आर कमिंग फ्रॉम दॅट फील्ड, म्हणजे फर्स्ट टाइम वोटर्स. सो वी आर काँग्रेस पार्टी एज अ होल इज टचिंग एवरीबडी, बॉयज अँड गर्ल्स फ्रॉम अक्रॉस एज. म्हणजे सेवादली आसा हू आर टचिंग दोज सिनियर, महिला डिपार्टमेंट आसा. सो वी आर, So all departments are active now, Congress? all departments are active, but all departments will come under the one banner of Youth Congress is Youth what I Congress. will try. That's to do. your vision. That is my vision, because my vision is काँग्रेस पक्षान जितले Collectively विंग्स आसा काम सगळे आसा, सगळ्यांनी एक जावन एक मुठ्ठीन काम करपाक, Collectively. collectively. And Okay. my aim will be to try to do that as my. जेन्ना तुमचे टेनर काबार जातले तेन्ना कितें म्हणून तुमकां कळूंक जाय, वट टेनर तुजे जे टेनर आसतले हाय कितें म्हणून भायर सरपाक सोदतले? ना, म्हाका टेन्युरा म्हजें विजन अशें आसतलें की एटलिस्ट एक 100 मिनिमम 100 सोल्जर्स यूथ हां. काँग्रेसचे रेडी करपाचे, जे हू विल बी लिडर्स इन द फ्युचर आनी हू विल बी केपेबल टू फायट इलेक्शन्स, हू विल बी वॉरियर्स ऑफ काँग्रेस पार्टी. आनी तेतूंतले एक म्हाज्याकून I want people to, I will try my level best to give them platform so that they are able to speak out, they are able to express themselves. It is basically making leaders, trying to make youth leaders, young leaders, they eventually who will be the future of Goa. Mazo tenure jenna, I'll consider it successful if I'm able to make these 100 people who will be 10,000 times better than me. Tashe jenna jatle, I'll be very grateful that I'll consider it will be a successful tenure. तशें जालें जाल्यार खुबशे जाग्यांनी खुबशे कॉन्स्टिट्युशन ग्रास रूट वर्कर्स तुमचे यूथ आसले हय ते मातशे गेले, कित्याक म्हणजे तुमचे निवडून आयले उपरांत लिडर्स हांगसरल्यान दुसऱ्या पार्टीन गेले भाजपान. सो थंयसरले यूथ सुद्दां तेंच्या बरोबर थोडे गेले, सगळे वचून ना कांय गेले. हय सो थंयसर कितें रोल आसतलो तुजो? ना हांव समवेअर आय विल डिसअग्री. हां. ते लिडर्स जे हू वर सेलेबल, हं. जे भ्रश्ट विकपा शकताले, जे विकते घेवपा शकताले, ते लोक गेले.
ते लोक कोणी असू ते गेले. आमचे कार्यकर्ते वचूना, कार्यकर्ते आसात. आमचे वोटर वचूना. आमचे कार्यकर्ते आसा ते ग्रास रुटाचे कार्यकर्ते जे आसा ते तशेच आसा. ते लिडर गेले म्हणून कार्यकर्ते आनी वोटर वचना. आमचे जे पयलींचे कार्यकर्ते आशिल्ले, जे वोटर आशिल्ले तशेच आहा, बिकॉज दे आर लॉयल टू द पार्टी. हे जे गेल्या पळय 10-8 जाण जे गेल्या पळय ते भ्रश्ट सेलेबल कमोडिटीज आशिल्ले ते गेले. म्हणजे तुमकां ग्रासरूट वर्क करपाची तितले ग्रासरूट वर्क करपाची वोटर्स आसा, हां वोटर्स आसा, पण आमकां परत वचून कनेक्ट करपाक तेंच्या कडेन. आमचें कनेक्शन तेंच्या कडेन मातशें वीक बी जालें आसत, पण तें मातशें स्ट्रॉंग करचें पडटा, तेंकां वचून मेळचें पडटलें. ते कार्यकर्ते थंयच आहा. गोंयकारांक काँग्रेस जाय. इट्स जस्ट दॅट अ क्वेश्चन ऑफ अस गोईंग अँड मिटींग देम अँड लिसनिंग टू देम, गिवींग देम अ हियर, इतलेंच. वॉट आर युथ्स इन तुज्या हितून पळयत जाल्यार वॉट आर युथ्स? खुबशे म्हणटा युथ म्हणजे फ्युचर. तुका दिसता फ्युचर का प्रेझेंट? यूथ म्हणटात ते येस डेफिनेटली इज द प्रेझेंट एज वेल एज द फ्युचर. बट यूथ म्हणल्यार हांव कशें सांगू तुमकां की यूथ आर नथींग विदाउट द ब्लेसिंग अँड गायडन्स ऑफ आर सिनियर्स. सिनियर्स यूथ म्हणून ते ब्लड बॉयलिंग ब्लड आसता, ते जोशान कितेंय करप आसना. आमी आनी एज यूथ काँग्रेस ऑल्सो वी वील नॉट बी इररेशनल, वील नॉट बी डुईंग एनीथींग अँड एवरीथींग. आमी विचार करून प्रत्येक पाऊल घेतले बाय कन्सल्टिंग आर सिनियर लिडर्स, बाय टेकिंग द ब्लेसिंग्स, बाय अँड आय एम श्युअर दे वील बी गायडिंग अस ऑल्सो. बिकॉज अ सक्सेसफूल आमी तेन्नाच जातले जेन्ना वी हॅव द ब्लेसिंग, सपोर्ट अँड गायडन्स ऑफ आर सिनियर लिडर्स, आनी तेन्नाच दे वील गायड अस, वी वील इम्प्लिमेंट इट. ॲज सिंपल एज दॅट. सो तशेंच आमी ते कॉम्बिनेशन करूनच वतले. युथ्स खुबशे पळयता आमी की रॅलीक यूज करता, कॅम्पेनिंग यूज करता, डोर टू डोर आसूं किंवा तुका एज्युटेशन हय. ताका यूज करता. आनी कितें रोल आसता एक्चुअली युथ्साचे मेन? यूथ काँग्रेसचे खूप रोल असतात. खूप. एज्युटेशन झालेच, हे हय. बाकीचे तुम्ही म्हणले ते गजाली झालेच. हय, अपार्ट फ्रॉम दॅट लिडरशिप बिल्डिंग जे असता, बाकीचे कार्यक्रम ॲट अ यंग एज. ॲट अ यंग एज तुम्ही यू स्टार्ट डुईंग ऑल दोज थिंग्स ॲट अ यंग एज सो दॅट यू आर पॉलिश्ड. त्याच्यावर आनीक By the प्रेशर time- येता कितें? ह्या यंग एजीन तुमकां हे रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, हय. सो आनीक एक्स्ट्रा बर्डन प्रेशर आसाच, प्रेशर डेफिनेटली असता, प्रत्येक कार्याचो प्रेशर असता. बट आमची पार्टी अशी आहा दॅट एवरीबडी इज इंटरलिंक्ड विथ इच अदर. आम्ही तो प्रेशर आम्ही सगळे डिस्ट्रीब्यूट करून घेता अँड इट इज वी वर्क एज अ टीम. वी डोंट वर्क की बाबा तू तुझे ते पळय. एवरीबडी एट द डे काँग्रेस पार्टी तरी तशी आसा, बाकीच्या पक्षाचे म्हाका खबर आहा तेंची हुकुमशाही चलता, बीजेपीची बी फूल हुकुमशाही, आमचे तशें ना. आमचे वी वर्क एज अ फॅमिली, वी वर्क टुगेदर. सो आम्ही जबाबदारी वाटून घेतात. आणि यूथ काँग्रेस म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे किंवा महिलाचे NSUचे सेवादलचे बाकीचे सुद्धा लोक आम्ही सगळे आमकां मदत करता, आम्ही तांकां मदत करता. सो इट इज वी डिवायड आर रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज जस्ट द बॅनर ऑफ यूथ काँग्रेस, बट इव्हेंच्युअली वी डिवायड आर रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑल ऑफ अस वर्क टुगेदर. फायनली हय. वॉट इज युअर मेसेज टू द युथ्स ऑफ गोवा? My message to the youths of Goa is that all of us have to come together. All of us are the future of Goa. We have to think की गोवा फर्स्ट आणि गोंयकारपणा खातीर आमी गोंयकारपण राखून दवरपा खातीर आमचे लँड राखून दवरपा खातीर आमकां जें कितें करचें पडटलें तें करचें. आय रिक्वेस्ट एवरी वन फॉरगेट पार्टी अफिलिएशन्स, पार्टी असोसिएशन्स. वी ऑल ऑफ अस फर्स्ट थिंक अबाउट गोवा अँड टू सेव गोवा अँड टू प्रोटेक्ट गोवा we must do whatever is required. Thank you. थँक्यू अर्चित. Thank you. हे आशिल्ले न्यूली इलेक्टेड यूथ गोवा काँग्रेस प्रेसिडेंट अर्चित शांताराम नाईक. ते म्हणटा यूथ फ्युचर न्हू फकत, यूथ इज प्रेझेंट एज वेल एज फ्युचर. ते आपल्या टेन्युरान 100 अशे लिडर रेडी करपाक सोदता की तो आपल्या हितून इलेक्शन लडू शकता, आपले करियर, पॉलिटिकल करियर बिल्ड करू शकता. तुम्ही पळयतात GNH. तुम्ही पळयतात GNH.